आजच्या कार्यशाळेचा दुसरा महत्वपूर्ण विषय म्हणजे यशस्वी ज्योतिषी कसे व्हावे. तर खरं तर ज्योतिषशास्त्र, शास्त्राचा अभ्यास या सर्व दृष्टीने जर विचार केला तर मराठी आणि हिंदीवर माझे हजारोने व्हिडिओ आहेत. मग त्या व्हिडिओमध्ये शास्त्राचे नियम अत्यंत सविस्तर आणि साध्या सोप्या भाषेत सांगितलेले आहे. सातत्याने रोजच सांगत असते. मग जो इथे अभ्यासक आलेला आहे तो मुख्यतः हे समजून घ्यायला आलेला होता की मी सोशल मीडिया कसा वापरते, आणि म्हणून मी सुरुवात तिथून करून त्या बाबतीत ते तुमचं मुख्य अट्रॅक्शन असल्यामुळे अगोदर तो विषय सांगितला. परंतु सोबतच सगळ्यांना यशस्वी ज्योतिषी देखील व्हायचा आहे आणि हा विषय देखील तेवढाच महत्वाचा आहे. किंबहुना तुम्ही यशस्वी ज्योतिषी अभ्यासक असल्यामुळे हाच तुमच्यासाठी सर्वात महत्वाचा विषय आहे असं जर म्हटलं तर तेही चुकीचं नाही. यशस्वी ज्योतिषी होण्यासाठी तुम्ही युट्यूब आणि बाकी सोशल मीडिया वापरणार आहात तर ती साधनं झाली. साध्य हे यशस्वी ज्योतिषी आहे. मग ते कसं व्हावं या विषयावर आपण फारसं काम केलेलं नाही. किंबहुना अनेक वेळा अनेक प्रकारचे विषय आपण गृहीत धरत असतो. म्हणजे कसं की आपण शास्त्र शुद्ध पद्धतीने शास्त्र शिकवलं, विद्यार्थ्यांनी त्यांचा अभ्यास केला म्हणजे त्यांना शास्त्र आलं आणि त्यांना फलकथन आलं, त्यांना समुपदेशन आलं, जातकासाठी लाभदायक स्थिती निर्माण झाली असं आपण सर्व विचार करून घेत असतो. आज या कार्यशाळेच्या निमित्ताने जी एक छोटीशी बाब यापूर्वी सांगितल्या गेली नाही ती आज मी सांगणार आहे. ती सांगावीशी वाटते की यशस्वी ज्योतिषी होण्यासाठी काय करावं लागेल. म्हणून हा एक वेगळा विषय आपण घेतला आहे. त्याच्यात काही सोपे सुटसुटीत मुद्दे आहेत, तेवढेच मी तुम्हाला सांगणार आहे. कारण मुळात हा शिकवण्याचा विषय नाही तर तो आत्मसात करण्याचा विषय आहे. ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या. आता पहिला मुद्दा म्हणजे जेव्हा आपण जातकाची पत्रिका उघडून बसतो तेव्हा एकरूपता यायला हवी. अर्थात आपलं संपूर्ण लक्ष केवळ त्या पत्रिकेवर केंद्रित व्हायला हवं. प्रत्येक ज्योतिषासाठी ही प्राथमिक गरज असते. कारण जेव्हा आपण पत्रिकेशी एकरूप होतो तेव्हा ती आपल्याशी बोलायला लागते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तसंच आपण जातकाशी बोलतो, त्याची पत्रिका पाहतो, त्याचं आयुष्य, त्याच्या आयुष्यातील प्रश्न यांच्याशी एकरूप होतो. आपण जर एकरूप झालो तर त्याचे प्रश्न आपण व्यवस्थित समजून घेतो आणि त्यावरील उत्तरांचा अधिक चांगल्या प्रकारे विचार करू शकतो. आता पुढील प्रश्न की पत्रिका कोणत्या क्रमाने बघावी, पत्रिकेतील कोणत्या गोष्टींना महत्व द्यावं, कोणत्या गोष्टींना देऊ नये, या दृष्टीने जेव्हा विचार करतो तेव्हा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जातकाच्या प्रश्नाकडे पहिले लक्ष द्या. जातकाने प्रश्न विचारलेले असतात. ते प्रश्न आयुष्यात कुठेतरी त्याला भेडसावत असतात. त्या प्रश्नाच्या उत्तरामुळे तो शोधत तुमच्याकडे आलेला असतो. त्यामुळे जेव्हा आपण जातकाचे प्रश्न अगोदर वाचतो तेव्हा जातक आपल्याला एका वेगळ्या दृष्टीने समजतो. गंमत म्हणजे त्याचं आजचं आयुष्य आपल्याला समजतं. प्रश्न आणि सुरू असलेली महादशा, अंतर्दशा जर आपण बघितली तर त्याच वेळी आपल्याला हे देखील तपासता येतं की जातकाची पत्रिका बरोबर आहे की चूक आहे. बरोबर. म्हणजे समजा एखाद्या जातकाने जो प्रश्न विचारला तो त्याच्या महादशेशी, अंतर्दशेशी किंवा प्रत्युत्तर दशेशी संबंधित असतो आणि नसला तर त्याची पत्रिका चुकलेली असते. हा, आपण जातकाला एका वेळी 3 प्रश्न विचारायला देतो. जातकाचा प्रश्न या 3च्या पलीकडे जर एखाद्या विषयात गेलेला असेल तर कुठेतरी काहीतरी चुकलेलं आहे. म्हणून मग त्याची पत्रिका योग्य आहे की नाही, जन्मवेळ योग्य आहे की नाही, जन्मस्थान योग्य आहे की नाही हे आपण अगोदर तपासायला हवं. म्हणजे मग आपण पुढील टप्प्याकडे जाऊ शकतो. मग त्यातला तिसरा महत्वाचा टप्पा म्हणजे राशी स्वामी होय. राशी स्वामी म्हणजे जातक स्वतः, त्याचं मन, त्याचा स्वभाव असतो.
इथे जेव्हा आपण त्याच्या मनाचा आणि स्वभावाचा अभ्यास करतो, त्याचा राशी स्वामी कोण आहे, तो पत्रिकेत कुठे बसलेला आहे, कुणाच्या राशीत आहे, कुणासोबत आहे, कुणाच्या दृष्टीत आहे, नववंशात त्याची स्थिती काय आहे, यावरून जातकाचं एकंदरीत व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. मग त्या स्थितीमध्ये त्याचे असलेले प्रश्न आणि तो स्वतः असे दोन विभाग आपल्याला स्पष्टपणे दिसायला लागतात. आणि तसंही आपण ज्योतिषशास्त्रात 9 ग्रह, 12 स्थानं, 12 राशी याच्यावर आपलं आधारित आहे. मग 9, 12, 12 हे अंक जरी लहान वाटत असले तरी जेव्हा आपण पत्रिका विश्लेषण करतो तेव्हा त्याचे प्रचंड योग होतात. म्हणजे ते योग असे होतात 9 गुणिले 12 गुणिले 12 या पद्धतीने ते बेसिकली वाढत जातात. मग राशीनंतर नक्षत्र, नक्षत्रानंतर चरण, मग त्याची नववंशातली स्थिती, मग वर्ग कुंडलीतली स्थिती, अशी सूक्ष्मता त्यात येत जाते. असं जरी असलं तरी जेव्हा आपण पत्रिका पाहतो तेव्हा प्रत्येकच वेळी ऑपरेशन पर्यंत पोहोचू नये. कारण जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा ते सहजच बघतात की ताप कसला आहे, व्हायरल आहे का. जर आजार मोठा असेल तर डॉक्टर एक एक तपासण्या करत खोलात जातात. तीच योग्य पद्धत देखील आहे. म्हणून आपलं कितीही सखोल ज्ञान आपल्याजवळ असला, अभ्यास असला, तरी विनाकारण खूप सखोल जाऊ नये. अगोदर मुख्य मुद्द्यांकडे जावं. नाहीतर कधी कधी काय होतं ना की सूक्ष्म, अतिसूक्ष्म या पद्धतीने आपण अभ्यास करत पुढे जातो आणि शेवटी लक्षात येतं की मुख्य मुद्दा दुर्लक्षित झाला आहे. आणि त्यामुळे पत्रिकेचा अभ्यास या टप्प्याने करणं अधिक महत्वाचं आहे. थोडक्यात सूक्ष्मतेच्या नादात मुख्य मुद्दा विसरू नये. त्यामुळे मी जेव्हा कोणतीही पत्रिका पाहते, माझा जो अनुभव राहिलेला आहे त्यामुळे मी लग्नेशपेक्षा राशी स्वामीला जास्त महत्व देते. आता सोपे प्रश्न मी तुम्हाला विचारते. शनीची 7.5 कुणाला लागते? चंद्राला. आपण गोचर चंद्रावरून बघतो. 7.5 चंद्राला लागते. महादशेचा काळ चंद्र नक्षत्रावरून ठरवला जातो. महादशा आणि गोचर हे जे दोन मुख्य टूल्स आपल्याला आपल्या ऋषीमुनींनी दिलेले आहे ते राशी स्वामीवरून दिलेले आहे. याचाच अर्थ राशी स्वामी हा जास्त महत्वाचा आहे. पत्रिका पाहत असताना अनेक वेळा राशी कुंडली ही लग्न कुंडलीपेक्षा जातकांवर अधिक प्रभाव टाकताना दिसते. अर्थात ते देखील आपल्या अनुभवातून स्पष्ट होत जातं. मग कधीतरी असंही घडतं की राशी स्वामी आणि लग्नेश हेच मुळात एकमेकांचे शत्रू असतात. मग तेव्हा आपल्याला षडबलातून कोणत्या ग्रहाचं बळ जास्त आहे आणि त्यामुळे पत्रिका कोणत्या दिशेला जाईल हे बघता येतं. आणि तिथे आपण नववंश पत्रिकेचा जो लग्नेश आहे त्याचा विचार करून देखील निर्णय घेऊ शकतो. मग प्रश्न असा आहे की या स्टेप कशा जाणार. तर सर्वप्रथम राशी स्वामी बघा. राशी स्वामीवरून बरचसं चित्र स्पष्ट होतं. नंतर लग्नेश. लग्नेशाचं महत्व नक्कीच आहे परंतु ते राशी स्वामीपेक्षा अधिक नाही. तरी तरी सुद्धा लग्नेश हा राशी स्वामीच्या खालोखाल महत्वपूर्ण ठरतो. मग त्या दृष्टीने आपण पत्रिका पाहिली पाहिजे. आणि त्यानंतर महत्वाचं ठरत असेल तर ती नववंश पत्रिका. मग नववंश पत्रिकेत प्रश्नाचं स्वरूप अधिक स्पष्ट होतं. अनेक वेळा लोकांचा गैरसमज असतो फक्त वैवाहिक आयुष्यासाठी नववंश पत्रिका पहा, तर तसं नाही. इथपर्यंत आपण जे पाहिलं की प्रत्येक वेळी वही पेन घेऊन महत्वाचे मुद्दे लिहून ठेवा. तुमचं ज्ञान वेगळं आणि तुमची मेमरी स्मरणशक्ती वेगळी असते. अर्थात कितीही जेबीचं मेमरी कार्ड असलं तरी ते एका चौकटीत बसू शकत असलं तरी ते मनुष्यापेक्षा श्रेष्ठ ठरत नाही. कारण मेमरी कार्डकडे मेमरी असते आणि मनुष्याकडे ज्ञान असतं. ते ज्ञान अधिक महत्वाचं आहे. मग ते त्या पद्धतीने आपण एक एक टप्पा पाहत जातो. एक एक पॉइंट काढत न्यावे, ते लिहून ठेवावे. म्हणजे आपण पुढे पुढे जेव्हा मागील मुद्दे वाचतो तेव्हा ते पटकन लक्षात येतं
की मी राशी स्वामी बद्दल काय लिहिलंय, नववंश पत्रिकेबद्दल काय लिहिलं आहे. यानंतर जर महत्वाचा प्रश्न असेल, ग्रह असेल, तर तो प्रश्नाचा कारक. म्हणजे जातकाने नेमका प्रश्न कसा संदर्भात विचारला आहे. लग्नासंदर्भात, शिक्षणासंदर्भात त्याचा प्रश्न असू शकतो. त्यानुसार कारक प्रश्न हे महत्वाचे ठरतात. मग एखाद्या प्रश्नाचा जसं कारक ग्रह असतो, त्याच पद्धतीने त्याचं कारक स्थान देखील असतं. मग प्रश्नाला अनुकूल असलेलं स्थान, त्याचा भावेश जेव्हा आपण पाहतो, तेव्हा ती दिशा अजून जास्त स्पष्ट होत जाते. इथपर्यंत पोहोचल्यानंतर महत्वाचं ठरतं ते वर्गकुंडली. या वर्गकुंडलीचा देखील आपण स्वतंत्र अभ्यास करत असतो. तिचे निष्कर्ष लिहून काढावे. या पद्धतीने जेव्हा आपले सगळे निष्कर्ष लिहिल्या जातात, त्यातून आपण आपली पत्रिका बऱ्यापैकी लक्षात येतं की ही पत्रिका नेमकं काय बोलत आहे. परंतु हे सगळे निष्कर्ष लिहून झाल्यानंतर व्हेरिफिकेशन करणं आवश्यक आहे. ही सर्व प्रक्रिया सुरुवातीला वेळखाऊ असते. ही बाब मान्य करावी लागेल, कारण सुरुवातीला मी देखील याच पद्धतीने अभ्यास करत होते, तर इथपर्यंत पोहोचता पोहोचता मला बराच वेळ लागत होता. कितीतरी तास लागायचे, कधी कधी संपूर्ण दिवस देखील लागायचा. अर्थात ही स्थिती सुरुवातीला होते. आज म्हणाल तर पत्रिका उघडल्यावर 1 ते 1.5 मिनिटं पुरेशी असतात. ते सवयीने होत जातं. 2 मिनिटात ती पत्रिका आपल्याला सर्व काही सांगून जाते. हे सर्व सवयीतून घडून येतं आणि त्यासाठी मी आतापर्यंत हजारो पत्रिकांचा अभ्यास केला. तुमच्या नजरेखालून किती पत्रिका गेल्या यावर हे सर्व अवलंबून असतं. थोडक्यात सराव अधिक महत्वाचा ठरतो आणि म्हणून मी विद्यार्थ्यांना नेहमीच सांगत असते की जास्तीत जास्त पत्रिकांचा अभ्यास करा. आपण ज्या नियमांचा अभ्यास केलेला असतो ते जास्तीत जास्त पत्रिकांना लावून बघा. शिक्षक शिकवित असताना काहीतरी 2-4 पत्रिका सोडवून देतात, त्याच्यात आपण आनंदित होतो. मात्र ही पद्धत चुकीची आहे. म्हणून अनेक वेळा पत्रिका सोडवून देणं हा विषय देखील मी टाळते. कारण जेव्हा अशा पद्धतीने आपण अभ्यास करतो, तेव्हा आपल्याला पत्रिका या अत्यंत मर्यादित राहतात. परंतु जेव्हा तुम्ही स्वतः अनेक पत्रिका पाहतात, त्यातून निष्कर्ष काढतात आणि थेट त्या विषयावर पोहोचतात, मूळ पत्रिकेतून निष्कर्ष काढून झाले की तुम्ही सरळ अष्टक वर्गाचा तक्ता उघडा. त्यानंतर एक एक टप्प्याने तुम्ही काढलेले निष्कर्ष आणि अनुकूल असलेले बिंदू अष्टक वर्गाच्या तक्त्यात आहेत का हे बघा. म्हणजे तुमचा अभ्यास झालेला आहे, त्यामुळे सहसा ते बरोबर येतात आणि आपल्याला निष्कर्ष बरोबर असण्याची पडताळणी फक्त इथे करायची असते. मग एखादी बिंदू चुकलेला असला किंवा समजा आपण एखादा बिंदू पाहत होतो आणि तेव्हा आपल्या लक्षात आलं की जातकाचं शिक्षण उत्तम आहे, तर अष्टक वर्गात गुरु ज्या स्थानात आहे त्या स्थानाला त्याने बिंदू दिलेले नाही, पंचम स्थानाला बिंदू दिलेले नाही, अशी जर विरुद्ध परिस्थिती दिसली तर पुन्हा एक स्टॉप घ्या. पहिला कागद उचलून बाजूला ठेवा, दुसरा नवीन कोरा करकरीत कागद समोर घ्या आणि पहिल्या स्टेप पासून याच प्रक्रियेने अभ्यास करा. यात कधी कधी असं वाटू शकतं की आपण पुन्हा तेच ते करतोय. मात्र जेव्हा आपण पुन्हा सराव करतो, तेव्हा ती पत्रिका आपल्याशी पुन्हा अधिक चांगल्या पद्धतीने बोलत जाते. मग आपण जेव्हा दुसऱ्यांदा सर्व स्टेप पाहतो, तेव्हा आपली नेमकी कोणती चूक झाली होती ती आपल्या लक्षात येते आणि अष्टक वर्ग आपल्याला जी दिशा दाखवत होतो, ती दिशा बऱ्यापैकी आपण तिथे पोहोचलेलं असतं. मग आता अष्टक वर्ग अचूक दिशा दाखवतं. म्हणून काही विद्यार्थी मला असेही भेटले की जे सुरुवातीलाच अष्टक वर्गातून अभ्यास करतात. तर मी इथे तुम्हाला कळकळीने सांगू इच्छिते की अष्टक वर्ग हे पडताळणी करण्यासाठी आहे. आपले निष्कर्ष, आपले फलकथन योग्य आहे की नाही हे पडताळून बघण्यासाठी अष्टक वर्गाचा वापर करा, स्वतंत्र निष्कर्ष काढण्यासाठी नाही. योग्य वेळी योग्य टप्प्याने जाणं, पत्रिकेतील ग्रहयोग समजून घेणं अत्यंत आवश्यक ठरतं
आणि हे जेव्हा तुम्ही समजून घेता तेव्हा तुम्ही योग्य पद्धतीने उत्कृष्ट यशस्वी ज्योतिषी म्हणून कार्य करू शकता. मग इथे हे सर्व झालं, अवलोकन इथे संपतं. मग अवलोकन संपल्यानंतर त्याचे निष्कर्ष तुम्ही लिहिलेले असतात. हे सर्व झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पहिलं काम सुरू होतं, ते म्हणजे तुम्ही काढलेल्या निष्कर्षाची योग्य मांडणी करून योग्य शब्दांपर्यंत मध्ये जातकांपर्यंत पोहोचवणं. आता इथे आपल्याकडे केव्हा कोणता जातक येईल याचा कोणताही नियम नाही. एखाद्या वेळी अत्यंत भयंकर केस असते, त्याचा आपल्याला देखील त्रास होतो. जे निष्कर्ष काढलेले असतात ते देखील भयंकर असतात. मग त्याच्यापासून पळ काढून चालत नाही. भयंकर आहे म्हणून जसंच्या तसं जातकाला सांगून घाबरवणं देखील योग्य नाही. येथे तुमच्यातल्या संवाद कौशल्याची कसोटी लागते. तुम्ही जातकाला नेमकं काय सांगत आहात, कसं सांगत आहात. एकीकडे त्याचं धैर्य वाढलं पाहिजे, आत्मविश्वास वाढला पाहिजे, त्याची भीती कमी झाली पाहिजे. दुसरीकडे त्याला संकट देखील कळलं पाहिजे. म्हणजे त्या संकटाचा सामना करण्याची मानसिक तयारी त्याची झाली पाहिजे. खऱ्या परिस्थितीची जाणीव देखील झाली पाहिजे, पण तो घाबरायला नको. आहे ती परिस्थिती स्वीकारण्याची त्याची मानसिकता आपण तयार करून घेतली पाहिजे. याला समुपदेशन असं म्हटलं जातं. म्हणून त्यानुसार जेव्हा आपण मार्गदर्शन करतो तेव्हा आपल्या मनात तशी भावना देखील असली पाहिजे. तेव्हाच आपण जातकाला चांगल्या व योग्य पद्धतीने मार्गदर्शन करू शकतो. असं म्हणतात की रुग्णाचा अर्धा आजार हा केवळ डॉक्टरांच्या गोड बोलण्याने कमी होतो. याचा अर्थ डॉक्टर रुग्णाला न घाबरवता त्याला मानसिक आधार देतात, आणि तेच काम आपलं देखील आहे. ज्योतिषीय मार्गदर्शन हे देखील एक समुपदेशन आहे, आणि आपलं बोलणं हे समोरच्याला आधार देणारं असावं, दिलासा देणारं असावं, आणि ते एक कौशल्य असतं. या संदर्भातला एक चांगला उदाहरण सांगेल. मागील काळात 10वीचे निकाल होते. मुलीच्या वडिलांचा जेव्हा मला मेसेज आला की मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमची मुलगी नापास झाली, आता आम्ही एखादा तिच्यासाठी पार्ट टाइम कोर्स बघत आहोत. त्यात त्यांना काहीच दुःख नव्हतं. खरं तर ते जेव्हा पत्रिका घेऊन माझ्याकडे आले तेव्हा त्यांचा टोन असा होता की आमची मुलगी काहीच अभ्यास करत नाही, ती परीक्षेत पास होणारच नाही, त्यामुळे तिचं कसं होईल वगैरे वगैरे. अशा परिस्थितीत जर आपण योग्य समुपदेशन केलं, तिच्यातील प्लस पॉइंट तिच्या पालकांना सांगू शकलो, तर आई वडील देखील निवांत होतात. त्यांची काळजी कमी होते, त्यांना पर्याय सापडतात की आपली मुलगी सुद्धा उत्तम आयुष्य वेगळ्या पद्धतीने जगू शकते, उत्तम संसार करू शकते, आणि ते सकारात्मक होतात. कारण तिचं भविष्य तर काही आपण बदलूच शकणार नसतो, हे आपण मान्य करून टाकावं. हा एक छोटा विषय सांगितला. याच पद्धतीने आयुष्यातील अनेक मोठे मोठे प्रश्न देखील असतात, अत्यंत जवळचे असतात. काही दिवसांपूर्वी एक जातक आला होता. म्हणजे ही अत्यंत वेगळी केस, अदरवाईज मी सांगितलीही नसती, परंतु कसं असतं ना की सांगते तरी सुद्धा. त्यांचा एकुलता एक मुलगा गंभीर आजारात होता. त्यांचा फोन असा होता की तो आता बरा झालेला आहे आणि घरी आलेला आहे. मग त्यांना समुपदेशन केलं. समुपदेशन करत असताना खूप शांतपणे त्यांना सांगितलं की हा तुमचा भ्रम आहे, आणि काही उपाय सांगितले. थोडक्यात एकीकडे त्यांना सत्य सांगितलं, सांगणं आवश्यकही होतं. त्या सत्याचा जातकावर नकारात्मक प्रभाव होऊ नये हे देखील बघावं लागतं. आणि ही समुपदेशन कला ज्योतिषाला स्वतःमध्ये विकसित करणं अत्यंत आवश्यक आहे. मग पुढील विषय जातकाचं आयुष्य. आज तो काय, आणि घटना तशीच घडली, आणि त्याच्यानंतर त्याच्या पालकांनी ती गोष्ट सहजतेने स्वीकारली. नंतर त्यांचा पुन्हा जेव्हा फोन आला तेव्हा त्यांनी ते सांगितलं
की त्यामुळे कुठेतरी आमची मानसिकता झालेली होती आणि तुमचा भ्रम शब्द आमच्या डोक्यात होता. तो विषय आपण थांबवूया. पुढील विषय म्हणजे जातकाचं आयुष्य. तो काय जगतोय? भाग्य महत्वाचं आहे, परंतु त्याच्यासोबत कुठेतरी कर्म देखील महत्वाचा विभाग येतो. मग कर्माद्वारे जातकाने आपल्या आयुष्यात कोणती दिशा दिलेली आहे, स्वतःचं आयुष्य स्वतः कसं मॅनेज केलं आहे, ते देखील तेवढंच महत्वाचं असतं. आणि त्यानुसार मग आपण पुढील मांडणी करतो. आयुष्य जास्तीत जास्त सुखद आणि सुखकर कसं होईल या पद्धतीने आपण त्याला समुपदेशन करायचं असतं, आणि ते सुद्धा एक कठीण कार्य असतं. तेव्हा देखील आपण एक बाब लक्षात घ्यावी, की हे शास्त्र बनलं यासाठी आहे की जातकाचं आयुष्य सुखद आणि सुखकर व्हायला हवं. ज्योतिषशास्त्राचा तो मूळ उद्देश आहे. आणि हे झालं म्हणजे सगळ्यात महत्वाचे येतात ते उपाय. मग त्यासाठी आपण स्वतंत्र उपाय कार्यशाळा घेतलेली आहे. इथे आपण सर्व उपाय सांगू शकत नाही, परंतु उपायांचं सूत्र मी तुम्हाला एका वाक्यात सांगते. ते म्हणजे कारक ग्रहांचं दान करायला सांगा आणि कारक ग्रहांचं मंत्र द्या. हे एवढं एका पद्धतीने जरी तुम्ही गेलात तरी उपाय थेट प्रभाव करतात. याशिवाय हजारोच्या संख्येने विविध उपाय मी तुम्हाला कार्यशाळेत शिकवले, त्याचा तुम्ही वापर करू शकता. समुपदेशन केल्यानंतर जातकाच्या आयुष्यात संघर्ष कमी होऊन सुख समाधान कसं वाढवता येईल याचे उपाय आपण जातकाला देऊ शकतो. मग त्रिकोणाचे स्वामी, राशी स्वामी यांचे सकारात्मक उपाय, अकारक ग्रहांचं दान आणि त्यांचे उपाय असं सर्व आपण देऊ शकतो. थोडक्यात मंत्र आणि दान या दोन उपायांचे नकारात्मक प्रभाव कधीच होत नाही, होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही कितीही मंत्र म्हणा, झाला तर फायदा होईल, नुकसान होणार नाही. आत्मबळ नक्कीच वाढतं. कितीही दान करा, झाला तर फायदाच होईल, नुकसान होणार नाही. अशा प्रकारे तुम्ही उपाय द्या, जेणेकरून तुम्ही यशस्वी ज्योतिषी होऊ शकता. आणि हे सर्व करत असताना पैशांचा विचार कधीच करू नका. तुम्ही आपल्या कामाशी प्रामाणिक राहिलात तर पैसा तुमच्या मागे चालत येईल. तुम्ही केवळ आपल्या कार्याचा विचार करा, कार्यातील समाधानाचा विचार करा. यश तुम्हाला मिळणारच आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही योग्य मार्गदर्शन केलं तर तुम्ही निश्चितच यशस्वी ज्योतिषी होऊ शकाल. लोक तुमच्या बाबतीत सकारात्मक विचार करतील, तुमच्याशी बोलण्यासाठी ते उत्सुक राहतील, तुम्हाला योग्य मान सन्मान देतील, योग्य फी देतील, की ज्या बळावर तुम्ही यशस्वी ज्योतिषी होऊ शकतात. हे सर्व झाल्यावर मी माझ्या टेबलवर एक बाब सतत करत असते, की एक पत्रिका झाली की लॅपटॉप शटडाऊन करायचा, रिस्टार्ट करायचा आणि त्यानंतर दुसऱ्या पत्रिकेला हात लावते. कारण दोन पत्रिकेच्या मध्ये दोन वेगवेगळे आयुष्य असतात. आपल्याला त्या क्षणांमध्ये पहिल्या जातकापासून अलिप्त आणि तटस्थ होऊन कोणतीही घटना असली तरी तिच्यापासून लांब होणं आवश्यक असतं. माझा अनुभव असा आहे की जेव्हा मी रिस्टार्ट करते तेव्हा पहिल्या जातकाची राशी देखील माझ्या लक्षात राहत नाही, किंवा जाणीवपूर्वक मी ती लक्षात ठेवत नाही. त्यासाठी मी साधना देखील केलेली आहे. आणि रिस्टार्ट करून जेव्हा पत्रिका मांडतो तेव्हा त्या नवीन पत्रिकेत देखील याच पद्धतीने एकरूप व्हावं, आणि ते तेवढंच महत्वाचं असतं. आता पत्रिकेत एकरूप होणं किती आवश्यक आहे, एकरूप होण्याचं महत्व हे मी तुम्हाला ऑलरेडी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. एकरूप होण्यासाठी परिपूर्ण सखोल अभ्यास असून भागत नाही. तेवढ्यावर आपण एकरूप होऊ शकत नाही, तर त्यासाठी साधना देखील आवश्यक असते. सखोल परिपूर्ण अभ्यास, सर्व नियम अगदी तोंडपाठ म्हणजे तुम्ही यशस्वी ज्योतिषी झालात का, तर तसं अजिबात होत नाही. येथे देखील प्रचंड स्पर्धा आहे. यशस्वी होण्यासाठी छोट्या छोट्या बाबी असतात. इतके ज्योतिषी असताना जातकाने आपल्याकडे यावं, जातकाचं संपूर्ण कुटुंब आपल्याकडे यावं, जातकाचे नातेवाईक मित्रपरिवार देखील आपल्याकडे यावे, वर्षानुवर्ष ऋणानुबंध टिकून राहावे.
अशा सर्व गोष्टी यात महत्वपूर्ण असतात. महत्वाची बाब म्हणजे ज्योतिषी म्हणून जेव्हा आपण कार्य करतो तेव्हा आपल्याला हे 100% माहिती असतं की आपण जातकाचं भविष्य बदलवू शकत नाही. ही आपली स्वतःची मर्यादा आपल्याला माहिती असते. तरी सुद्धा जातकांच्या जखमांवर फुंकर घालत त्याच्या आयुष्याला सकारात्मकता निर्माण करण्याचं काम आपल्याला करायचं असतं. आणि मग ज्योतिषी अधिक महत्वपूर्ण ठरतो. तर यासाठी साधना महत्वाची आहे. केवळ पुस्तकी ज्ञान प्राप्त करून यशस्वी ज्योतिषी होता येत नाही. सिद्धी प्राप्त करावी लागते. जातकांचे दुःख, त्यांचे प्रश्न, त्यांच्या आयुष्यातील समस्या आपण कमी करू शकणं हे आपल्यासाठी अत्यंत आनंदाचे असतं. आता साधना कशी करावी तर ते देखील आपण उपाय कार्यशाळेत शिकलेलो आहोत. त्यामुळे त्याचं आता रिपिटेशन करत नाही. फक्त त्याच्यात खंड पडू देऊ नका. दररोज साधना करा. ते आवश्यक असतं. साधना केली की सिद्धी प्राप्त होते आणि ती तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. पत्रिकेचा अभ्यास केल्यानंतर जेव्हा आपण जातकाला मार्गदर्शन करायला लागतो तेव्हा या गोष्टी आपल्यासाठी उपयुक्त ठरतात. आपण योग्य पद्धतीने मार्गदर्शन करू शकतो. समुपदेशन केल्यानंतर जातकाच्या आयुष्यात संघर्ष कमी करून सुख समाधान वाढावं यासाठी काय करता येईल याचा देखील आपण विचार करू शकतो. उपाय त्या पद्धतीने त्रिकोणाचे स्वामी, राशी स्वामी याचे सकारात्मक उपाय देऊ शकतो. अकारक ग्रहांचं दान देऊ शकतो. थोडक्यात मंत्र आणि दान यांचा योग्य उपयोग करून आपण यशस्वी ज्योतिषी नक्कीच होऊ शकतो. तर यशस्वी ज्योतिषी कसे व्हावे यासाठी हे पुरेसं आहे असं मला वाटतंय. एक मिनिट. मनापासून स्वागत. आपले गेस्ट आणि माझे गुरुवर्य श्री सुनील पुरोहित सर यांचं मनापासून स्वागत. धन्यवाद. मला हो. खूप ऐकत राहावंसं वाटत होतं. जरा ऐकून घ्या गपचूप गपचूप. बरं झालं ते गपचूप गपचूप ऐकलं, नाही तर माझा कॉन्फिडन्स कमी झाला असता. दुनिया की कोई भी ताकत आपका कॉन्फिडेंस कम नहीं कर सकती. आज सर अगदी मैडम सागर किनारे बैठे हैं. क्या करें, बरसात का मौसम है. बघा, झाडे हलतात मागची. येस. सर आलेले आहेत. सर आपल्याशी काही बोलू इच्छितात. तत्पूर्वी कुणाचे काही प्रश्न आहेत? तसं आपण मध्यंतरी सगळे प्रश्नोत्तरं घेतली आहेत. 5 मिनिटात अजून कुणाचे काही प्रश्न किंवा कुणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता. मग लगेचच आपण 5-10 मिनिटं प्रश्न घेऊ. लगेचच पुढची कार्यशाळा. आणि त्या कार्यशाळेचं सगळ्यांना वैभव पंडित सर. बरं. मॅडम नमस्कार. हा बोला. छानच झालं सकाळपासून आपलं सेशन, दोन्ही सेशन खूप छानच झालेत. सर्वात महत्वाचं म्हणजे या ज्योतिष ज्या आपल्या याचा जो आपण विषय हाताळला ना, पण ह्याची जर पीपीटी मिळाली तर आमच्यासारख्या नवीन ज्योतिषी तयार होणाऱ्या लोकांना खूप मदत होईल. कारण आम्ही खूप एक्सपर्ट नाहीत, पण त्याकडे वाटचाल करण्याचा आमचा प्रयास असेल. त्यासाठी आपण आताची जी पीपीटी आहे ती जर तुम्ही शेअर केली तर निश्चितच आम्हाला फायदा होईल. आणि पुन्हा एकदा तुमचे आभार. डायरेक्ट जरी थेट सांगितलं असतं मॅडम पीपीटी द्या, आम्ही पाठवून दिली असती. नाही तसं नाही, परंतु कसं मगाशी सगळ्यांनी आपले आपले विचार मांडले. म्हटले कोणीतरी मागे राहावं आणि मागे राहून कोणीतरी त्या विशेष आभार मानावेत, म्हणून मी उशिरा बोललो. आणि छान झाला कार्यक्रम, पण छान झाला. आणि पुन्हा आभार आपले की खूप छान झाला कार्यक्रम. थँक्यू. ते पीपीटी दोन्ही कार्यशाळांच्या पूर्ण पीपीटी देते, काहीच हरकत नाही. आणि सगळ्यांनी त्या दृष्टीने कार्य करावं. बोल बेटा. श्वेता कर. मॅडम, काही काही पत्रिका बघितल्यानंतर असं वाटतं की राशी कुंडली जास्त प्रभावी आहे, तर काही कुंडलींमध्ये लग्न कुंडली. तर अशा वेळेस नेमका बदल काही काही पत्रिकांमध्ये लगेच कळतो, पण काही पत्रिकांमध्ये कन्फ्युजन होतं जर ते एकमेकांचे शत्रुग्रह असतील तर. मग अशा स्थितीमध्ये काय करावं? याच्याला स्टेप्स आहेत. राशी कुंडली आणि लग्न कुंडली हे जेव्हा एकमेकांचे शत्रू असतात तेव्हा आपण षडबल मध्ये जाऊ शकतो. अगोदर नवमांश पत्रिका पहा. मग नवमांश पत्रिकेचा जो राशी स्वामी असतो तो लग्नेशाला मॅच होतोय की राशी स्वामीला. त्याच्यानंतर जर तिथेही आपल्याला योग्य उत्तर नाही मिळालं तर षडबलचा तक्ता सॉफ्टवेअर मध्ये रेडीमेड असतो. फारसं टेन्शन घेऊ नका, रेडीमेड मिळतो तो.
आणि त्याच्यात षडबलात कोणत्या ग्रहांच्या गटांना अधिक गुण आहेत. म्हणजे एक तर रवी मंगळ गुरु चंद्र यांना असेल किंवा बुध शुक्र शनींना असेल. त्या षडबलामध्ये टोटल मारा, जे ग्रह जास्त प्रबळ असतील ते जास्त प्रभावी. सो गप्पा मारायच्या. हो, पानसे सर काहीतरी प्रश्न Yes, विचारतायत. yes, विचारून घ्या. हा नाही प्रश्न नाही मॅडम. हा ही जी कार्यशाळा आहे ना, पहिलं तर एक चांगला ऍस्ट्रॉलॉजर युट्यूबर व्हावा म्हणून कार्यशाळा या थॉटलाच खरं तर सलाम आहे. आणि म्हणजे शब्द नाहीत खरं तर ह्याच्यावर काही एक्सप्रेस करायला. आणि दुसरं म्हणजे आम्ही सुद्धा कंपनीत ट्रेनिंग घेतो ना, ते डूज अँड डोंट्स असंच घेतो. काय करायचंय आणि काय नाही करायचं, सिंपल एकदम थिअरी असते की हे करायचं हे नाही करायचं. ते नाही केलं तर हे केलं की बरोबर होतं सगळं. तुम्ही सकाळपासून अगदी तसंच बारीक बारीक गोष्टी युट्यूबच्या काय करायच्यात काय नाही करायच्यात अशाच पद्धतीने शिकवल्या आणि सांगितलं की हे करा हे करू नका, म्हणजे अडचण येणार नाही. मग तो कॉपीराईटचा वगैरे अडचण येणार नाही. तर खरोखर फार उत्तम, म्हणजे शब्द नाही काय शिकलो आज हे सांगायला. येस सर. माईक टू पुरोहित सर. कारण एकदा पुरोहित सरांकडे माईक गेला गेला की परत येत नाही. मला माहिती होते ते काय त्याला म्हणतात, फुटेज खाऊन टाकतात. आम्हालाही सवय झाली. तर त्यात आज तुम्ही मला समुद्र तुमच्याशी किनारी dialogue बसले आहात सर, त्यामुळे तुमच्याकडून माईक आता हातातून घेणं म्हणजे अवघड काम होईल ना. हे फार झालं पण नाही. आणि पण असं म्हणू नका की मॅडमचे विद्यार्थी अवघड काम चांगलं करतात. तर शैलेश पुरोहित पुढे लपलेले आहेत, कारण त्यांना हे काम चांगलं जमतं. ते केव्हा कोणाला चिठ्ठी पाठवतात. आहेत आहेत आहेत. नाव आय एम हॅपी. चला सी खूप छान इंटरेस्टिंग डेव्हलपमेंट सगळ्यांच्या चालल्या आहेत. आपण सगळे एका बहुआयामी बहुढंगी अशा पद्धतीने डेव्हलप होत आहोत. आणि वेगवेगळ्या तऱ्हेने आपण ज्योतिषशास्त्राच्या पर्यायाने भाग्याच्या व्यवस्थापनाच्या विविध अंगांचा विचार करतोय. आणि डेस्टिनी मॅनेजमेंटचा हा प्रवास टू बी व्हेरी रिअलिस्टिक, जसा आज तुम्ही जशा गप्पा मारताय 1999 पासून आम्ही मारतोय. आणि 1999ला त्या काळामध्ये ना एक वेगळी गोष्ट होती, आणि ती होती आजच्या भाषेत सांगायचं तर ऑफलाईन वर्कशॉप्स. ते आम्ही खूप एन्जॉय केली होती. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातली जी दिग्गज माणसं, अशी अनेक माणसं, म्हणजे वदा भट सर किंवा जी नावं तुम्हाला आता वाटतात की आज ती खूप इतिहासात दिसतात किंवा अशी, ही बहुतेक मंडळी आमच्या वर्कशॉपला येऊन गेलेली आहेत. आणि त्यांनी चांगल्यापैकी एम कटक्कर सर असतील, डॉक्टर पानसे असतील किंवा चंद्रकांत दादा शिवाळे असतील, ही सगळी मंडळी वर्कशॉपमध्ये येऊन गेलेली आहेत. आणि वर्कशॉप म्हणजे मुंबईच्या बाहेर एखाद्या ठिकाणी जायचं आणि त्या ठिकाणी एक छान इंटरॅक्शन करायचं. तेव्हा एक मजा अशी असायची की रात्रीच्या वेळी आमच्या चर्चा रंगायच्या. आणि त्या चर्चा म्हणजे यशवंत मग्गीरवार विरुद्ध दिलीप दवे अशा असायच्या. म्हणजे त्यांची मतप्रणाली वेगवेगळी असायची. एक विचारसरणी अशी असायची, आम्ही केवळ भारवाही, म्हणजे जे पुस्तकात सांगितलं, टेक्स्टमध्ये सांगितलंय ते तसं आम्ही मांडणार. आणि त्यावेळी त्यांचं, मग्गीरवार सरांचं वैशिष्ट्य असं असायचं की ते एखाद्या गोष्टीचा वरती असणारा श्लोकासकट त्यांचं मत मांडायचे. आणि मग ते कृष्णमूर्ती पद्धतीची टिंगल करायची. आणि त्यांनी कृष्णमूर्ती पद्धतीची टिंगल केली की मग बाकीची जी मंडळी फॉलोअर असायची ती त्यांच्या पद्धतीने त्यांना उत्तर द्यायची. पण ह्याच्यामध्ये देर वॉज नो लव्ह लॉस्ट. इट वॉज वंडरफुल एक्सपिरियन्स. खूप मजा यायची. आणि ह्या दोन्हीचं मध्यस्थीचं काम साधारणतः माझ्याकडे असायचं. आणि हे चालू असताना खळखळून हसणं चालू असायचं सगळ्यांचं, धमाल चालू असायची. आणि टीका टिप्पणी करताना सुद्धा, कोपरखळ्या मारताना सुद्धा प्रत्येक मनुष्य दुसऱ्याचा पूर्ण आदर ठेवत असे. दॅट मच आय मस्ट शेअर. आणि अनेक वेळा तर परिस्थिती अशी असायची की यशवंत मग्गीरवार सर आणि मदा भट सर हे एकमेकांच्या समोर येऊ नयेत म्हणून आम्ही प्रयत्नशील असायचो. कारण त्यांची प्रत्येकाची विचारप्रणाली वेगळी असायची. आणि तेव्हा ते एकमेकांना काहीतरी क्रॉस क्वेश्चनिंग मध्ये जायची शक्यता खूप असायची. तसंच एक जन्मभूमीचे एक चंद्रकांत भमरिया म्हणून एक व्यक्ती होती. ही सायनाचार्य होती. त्यांचा सायन ज्योतिषावरती प्रचंड विश्वास होता. आणि त्यावेळी ते बाकी तर प्रत्येक गोष्टीला ते खेचायचे. म्हणजे जसं आपण आता पारंपरिक किंवा प्रचलित ज्योतिषशास्त्राची चर्चा करतोय, तर ते त्याच्या पूर्ण विरोधात असायचे. आणि ते त्याची सहज खेचायचे. आणि त्यावेळी त्यांना उत्तर देणं
हे पुष्कळ वेळा कठीण जायचं आणि मग अशा वेळी लोक खूप चिडायची आणि एक वेगळ्या तऱ्हेचं वातावरण व्हायचं. म्हणून आम्ही काय प्रयत्न करायचो की चंद्रकांत भोमरींना दुसऱ्या कोणाच्या लेक्चरला घ्यायचंच नाही, त्यांना बाहेर घेऊन जायचं, त्यांच्याशी काहीतरी अशाच काहीतरी गप्पा मारायच्या आणि त्यांना कुठेतरी चर्चांमध्ये अडकवून ठेवायचं. सो दॅट वॉज अ फन. पण आज स्थिती वेगळी आहे. आज ह्या सगळ्या गोष्टींना किती वेळ झालाय बघा, आता 99, 2000, 2005 पर्यंत मॅक्झिमम शिबिरं झालीत. ह्या सगळ्याला जवळजवळ 19 ते 20 वर्ष झालीत आणि आज भरपूर डोक्यावरून पाणी गेले. असं आम्ही म्हणतो कृष्णमूर्तीची 4थी पिढी आज आलेली. कृष्णमूर्ती पद्धती शिकवणारे, प्रचलित ज्योतिषशास्त्राची शेकडो ब्रँचेस, शेकडो नवीन नवीन पद्धतीने लोक आलेले आहेत आणि आता एक ॲस्ट्रो टॉलरन्स वाढलाय. आणि नाऊ वी कॉल दॅट इज अ प्रोसेस एज अ डेस्टिनी मॅनेजमेंट. म्हणजे हा शब्द ह्या सगळ्यांना आवडलेला शब्द होता, हे मी तुम्हाला खास नमूद करेन. याचं कारण ह्यापैकी प्रत्येक विचार करणाऱ्या माणसाला देर इज सम मॅनेजमेंट टेक्निक याच्यावर विश्वास होता. म्हणजे एक एक गमतीदार एक किस्सा तुम्हाला मी सांगतो आणि पुन्हा थोडंसं फुटेज खातोय मी, मला माहिती आहे. एक गमतीदार किस्सा असा होता की आम्ही मग्गीरवार सरांबरोबर काशीच्या समुद्र किनाऱ्यावर गेलो होतो आणि आम्ही काशीच्या समुद्र किनाऱ्यावर खूप येथेचे सगळे पाण्यात मस्ती करत होतो आणि तेवढ्यात ना एक मोठी लाट आली आणि त्या लाटेत आम्ही सगळे उताणे पडलो, इन्क्लुडिंग मग्गीरवार सर, नरेंद्र सहस्त्रबुद्धे सर, सगळे आम्ही एका वेळी उताणे पडलो. आणि सगळे उताणे पडलो तर त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा काय केलं असेल तर त्यांच्याकडे गाठीस कुठेतरी छोटस रत्न होतं ते त्यांनी दान केलं. तर आज आज आपण एक वेगळ्या तऱ्हेने पाहतोय, पण तेव्हा मला त्याची खूप मजा वाटली होती आणि मी खूप धमाल धमाल करतो त्यामुळे. आणि हे सगळे आम्ही तिथे पाण्यात एकाच वेळी कोलमडलेलो असल्यामुळे आम्ही सगळेजण परत उभे राहिलो पायावर, काही प्रॉब्लेम नाही झाला, कोणालाही काही झालं नाही. पण इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स. काशीच्या समुद्र किनाऱ्यावरचा हा सुंदर अनुभव होता मला. तर सांगायचं असं की तुम्ही आणि तुमची गुरुदेव मंडळी ही एकत्र कुठेतरी समुद्र किनाऱ्यावरती देखील मस्ती करू शकतात, हे इमॅजिन करण्याच्या पलीकडे. पण दॅट वी हॅव ऑलरेडी डन. जसं मॅडमनी मागे बोलता बोलता असं म्हणाला की अभिजितनी खूप मोठं कार्य केले, त्यांनी त्याच्यासाठी अफाट असा शब्दप्रयोग केला. तर हा अफाट शब्दप्रयोग मी वेगवेगळ्या अँगलनी घेतोय. कदाचित त्यांना माझ्याबद्दल हा एक अफाट बाबूराव असं काय म्हणत असेल तर मला माहित नाही, परंतु एक व्यक्ती म्हणून मी तुम्हाला असं सांगेन की डेस्टिनी मॅनेजमेंट इज बेसिकली अ थिंक टँक. ट्राय टू अंडरस्टँड. हा एक थिंक टँक आहे, 25 वर्षापासून आम्ही जपलेला. त्याच्यामध्ये कित्येक लोकांचे विचार असतील, कित्येक लोकांचे आपलं कॉन्ट्रीब्युशन असेल आणि आज ते सेपरेबल नाहीये. म्हणजे आज मी तुम्हाला असं सांगू शकत नाही की हा विचार आहे हा ॲस्ट्रोवास्तूमधला, हा विचार दिलीप दवेंचाच आहे किंवा हा विचार शरद जोशींचाच आहे किंवा हा विचार यशवंत मग्गीरवारांचा आहे. काही गोष्टी ह्या स्पष्ट आहेत, जसं द्विऊर्जा सिद्धांत हा नरेंद्र सहस्त्रबुद्धे यांचाच आहे, याच्याबद्दल डाऊट नाही. परंतु अशा अनेक गोष्टी आहेत की ते त्याचा एक पार्ट झालेला आहे. आणि ह्या सगळ्या थिंक टँक मधून डेस्टिनी मॅनेजमेंटचा 25 वर्षाचा प्रवास चाललेला आहे. हा प्रवास करताना मला फार मजा वाटते, कारण मी एक बँकर आहे, ओरिजिनली बँकर आहे आणि सुदैवानी दुर्दैवानी ज्योतिष हे माझं पॅशन आहे आणि ह्याच्यावर माझं कधीच अवलंबून नव्हतं आणि ह्या पुढे नसेल याच्याबद्दल माझी खात्री आहे. पण ह्याच वेळी इतरांनी चांगलं प्रोफेशनल व्हावं आणि दर्जेदार प्रोफेशनल व्हावं म्हणून मी प्रयत्नशील होतो. मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगायचो, तुम्ही तुमची कन्सल्टेशनची फी मोठी घ्या, रेमेडीजची फी मोठी घेऊ नका. म्हणजे तुम्ही एक लोकांना सांगायचं 50 रुपयात आम्ही तुम्हाला गाईड करू आणि मग त्यांना 5,000 रुपयाचा एखादा रत्न विकायचं किंवा काहीतरी असं काहीतरी सोल्युशन सांगायचे आणि त्याच्याकडून रेमेडी घ्यायची किंवा फी घ्यायची. याच्यापेक्षा म्हटलं चांगले प्रोफेशनल्स कसे असतात की त्यांची व्हिजिट फी तुम्ही लावा, काही हरकत नाही, तुमचं बोलण्याची फी लावा, काही हरकत नाही, तुमचं काउन्सिलिंगची फी लावा, काही हरकत नाही, परंतु देअर हॅज टू बी अ क्लॅरिटी अँड क्लिअर रिलेशनशिप बिटवीन प्रोफेशनल अँड क्लायंट एनिवे. आणि तो जो मुद्दा आहे हा मुद्दा माझ्या मते जवळपास मॅडम तशाच तऱ्हेने घेत आहेत. एक खास मला मुद्दा असं जाणवतो की आपण सगळेजण ह्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहोत. आणि गुंतवणूक याचा अर्थ असा की वी वॉन्ट टू इन्व्हेस्ट अवर टाइम, वी वॉन्ट टू अंडरस्टँड व्हरायटीज. म्हणजे असं तर तुम्ही आज अष्टक वर्ग म्हणताय, तर आमच्याकडे 80 वर्षाच्या जवळपास ते शांतीबाई दलाल तेव्हा अष्टक वर्ग शिकवायला यायचे. ही गोष्ट असेल 99-2000 मधली. ओके. सो अष्टक वर्ग हा विषय अभिजितच्या सिलेबसचा एक पार्ट ते 2000 मध्ये होता. परंतु कसं असतं, जेव्हा वेगवेगळ्या सिस्टीम आपण एकत्र घेतो, वेस्टर्न ॲस्ट्रॉलॉजी, इंडियन ॲस्ट्रॉलॉजी, कृष्णमूर्ती पद्धती आणि त्याचा एक कॉमन प्रवाह घेतो, तेव्हा त्याची एक वेगळी दिशा असते. मुळामध्ये तुम्हाला मला मॅडमच्या अनुमतीने त्या जे काही मुख्य काम करणार आहेत त्याला सपोर्ट करण्यासाठीच प्रेरित करायचंय.
जेव्हा व्हरायटी असते तेव्हा एक मोठा बेस तयार होतो. जसं मॅडमनी अभिजित प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षासाठी 25 कार्यशाळांचा एक संकल्प सोडलाय. आणि हा 25 कार्यशाळांचा जो संकल्प आहे हा माझ्या मते एक व्हरायटी ऑफ थॉट प्रोसेस आहे. जेव्हा तुम्ही एक खूप चांगले विद्यार्थी होता ना तेव्हा तुम्हाला कशातून काय घ्यायचं हे कळणं हेच महत्वाचं असतं. तुम्ही पुरोहित सरांनी समजा तुमच्याशी 25 विषय मांडले, 25 गोष्टी मांडल्या, त्यातली कोणती गोष्ट मला कामाची आहे, कोणता टूल मला वापरता येईल आणि कोणता टूल हा लॉजिकल आहे, कोणता टूल हा लॉंग टर्म आहे, कोणता टूल हा इन्स्टंट आहे, हे तुमच्या लक्षात यायला लागतं. आणि देअर दी प्रोफेशनलिझम लाईज. ह्या 25 कार्यशाळा ज्याच्यामध्ये सहस्त्रबुद्धे सरांच्या आहेत, स्वतः मॅडमच्या आहेत. एक 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 गोष्ट मला खास नमूद करावीशी वाटते की मॅडमनी मला सहज का कोणणार नाही पण त्यांनी सांगितलं हो जरा जे पद्धती तुम्ही एकदा वाचा की, असं थोडक्यात म्हणतो की नाही आपण, मी फक्त लोकांशी खूप गप्पा मारता कधी जरी वाचत पडला तर त्यांनी मला वाचायला पाठवलं. आणि अतिशय उत्कृष्ट एक एक बेसिक रूल तुम्हाला मी सांगेन, कोणतीही सिस्टीम जी असेल ना ही कन्सिस्टंट असावी, दुसरी गोष्ट ती प्रोग्रेसिव्ह असावी, आणि तिसरी गोष्ट म्हणजे ती रिझल्ट ओरिएंटेड असावी. जी पद्धत ह्या तिन्ही कसोट्या पार करते ती पद्धत एक व्यावसायिक म्हणून चांगली असते. म्हणजे व्यावसायिकाला नक्की कळलं पाहिजे की ती कोणत्या दिशेने चालली, आणि ती प्रोग्रेसिव्ह असावी, म्हणजे त्याच्यामध्ये एक अशी लवचिकता असावी की जी दुसऱ्या पद्धतींना सुद्धा ऍब्सॉर्ब करू शकेल, अडॉप्ट करू शकेल, आणि त्याच्यातून तुम्हाला इन्स्टंट वरून लॉंग टर्म अशी एक स्ट्रॅटेजी प्लॅन करता येईल. बेसिकली डेस्टिनी मॅनेजमेंट प्लॅन करताना मी हाच विचार करत असतो. जे पद्धतीचं मॅडमचं जे पुस्तक आहे ते चालताना वाचताना मला एक खूप महत्वाची गोष्ट जाणवली, ते म्हणजे प्रचलित ज्योतिषशास्त्रातले जे काही 30, 40, 50 महत्वाचे नियम आहेत, हे सगळे नियम त्यांनी मेष ते मीन लग्नामध्ये सगळ्यांना सांगून टाकलेत. आणि इतके सहज सांगितले की तुम्ही एका लग्नाला जो नियम आहे तो दुसऱ्या लग्नाला सांगितलेला नाही. म्हणजे तुम्हाला एका ठिकाणी दृष्टी सांगितलं असेल, कधी उच्च नीच सांगितलं असेल, कधी आणखीन युती सांगितलं असेल, कदाचित कोणतरी क्षेत्र सांगितलं असेल, कदाचित त्याच्यावर असणारी कंपनी सांगितली असेल, समजा गुरुबरोबर आणखीन कोण आहे. दीज आर ऑल रूल्स कनेक्टेड विथ प्रचलित ज्योतिष. आणि हे प्रचलित ज्योतिषशास्त्रात प्रचलित असणारे बरेचसे नियम त्यांनी त्या माध्यमातून तुम्हाला कव्हर केले. दिस इज आय थिंक समवट जिनियस जॉब. हा एक जिनियस प्रकार आहे कोणतीही गोष्ट लोकांच्या लक्षात राहण्याचं. जसं आपण म्हणतो की नाही स्टोरी टेलिंग, कथा सांगणं, तर त्या कथांच्या माध्यमातून तुमच्या डोळ्यासमोर 12 जातक त्यांनी उभे केले, आणि त्या 12 जातकांच्या माध्यमातून त्यांनी तुम्हाला जे काही प्रचलित ज्योतिषशास्त्रातले त्यांना महत्वाचे वाटणारे नियम आहेत हे तुमच्यापर्यंत पोहोचवले. now you can understand importance of that particular thing. So coming to, म्हणजे आता आपण हा प्रवास जो पुढे करणार आहोत, ह्या पुढच्या प्रवासामध्ये मला असं नेहमी वाटतं की जे काही मॅडमच्या भाषेत सांगायचं झालं तर ज्योतिष वैभव हा तर एक खूप मोठा शब्द त्या दिवशी दिला, आणि दॅट इज वर्थ ऍप्रिसिएशन. दिस इज ऑल एक खजिना आहे मॅडमकडे आणि त्या कार्यक्रमात जमलेले विद्यार्थी म्हणा. आणि हा खजिना कसा आहे माहितीये का, हा खजिना दे आर रेडी टू डू समथिंग. तो करायला तत्पर असणारा असा खजिना आहे. नाही तर नुसतंच काहीतरी एखाद्या ठिकाणी आम्ही साठवून ठेवलं आणि आता आमच्याकडे आहे आणि ते आमच्याकडे जितकं जुनं आहे तितकं चांगलं आहे असं नसतं. जे आहे ते चांगलं आहे हे चांगलंच असतं, आणि चांगलं नाही ते चांगलं नसतंच. आपल्याला जे त्याच्यातून सॉर्ट आउट करून सिलेक्ट करून पुढे जायचं असतं. सो तुम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट करायला मला अतिशय आनंद होतोय. ह्या सगळ्या कार्यशाळा विद्यार्थ्यांनी कराव्यात, आणि ह्या सगळ्या कार्यशाळांमधून लोकांचा एकमेकांशी संवाद साधला जाईल. आणि आपल्या क्षेत्रामध्ये जो सगळ्यात मोठा दोष यापूर्वी होता तो असा होता की माझं बरोबर याचा अर्थ दुसरा चूक. हा सगळ्यात मोठा दोष आमच्या पद्धतींमध्ये होता. मी ह्याच्यातून कधीही पुढे जायचा विचार करत नाही. मी असं नेहमी म्हणतो की माझा विचार हा माझ्या ॲझम्पशन्सच्या दिशेने असला पाहिजे. मी जी गोष्ट ठरवली त्याच्या पुढची पायरी त्या दिशेने असली पाहिजे, आणि त्याच्या पुढची पायरी पण तशाच दिशेने असली पाहिजे. सो इट शुड बी कन्क्लुसिव्ह. Every tool should be easy to understand and easy to implement. So coming to a status, आपल्याला जर ह्या क्षेत्रामध्ये एक स्टेटस निर्माण करायचं असेल तर त्याच्याबरोबर आपल्याला वेळ आणि रिसोर्सेस यांची गुंतवणूक करण्यासारखा चांगला पर्याय नाही. काही माणसांचा 30-30, 40-40 वर्षांचा अनुभव असू शकतो, काही माणसांचा अनेक वर्षाचा त्याच्यावरचं काही साधना, हा मॅडमने एक शब्द वापरला मगाशी, पण हा साधना शब्द साधारणतः मी एखाद्या विषयावरती केलेलं चिंतन याच्यावरती वापरतो. जेव्हा तुम्ही त्या विषयाशी एकरूप होऊन एखादी गोष्ट प्रकट करता तेव्हा तुमचा जो प्रामाणिकपणा असतो तोच तुमच्या निष्कर्ष मोठे मोठे खजिने तुम्हाला मिळावेत आणि एक चांगले व्यावसायिक म्हणून तुम्ही आयुष्यात पुढे यावं अशी एक प्रामाणिक इच्छा माझ्याकडे आहे. आणि सो आय इन्व्हाइट यू ऑल फॉर सिल्वर ज्युबिली प्रोग्राम ऑफ अभिजित प्रतिष्ठान
ॲज अँड वेन, म्हणजे मॅडमची इच्छा असेल त्याप्रमाणे, मॅडम ज्याप्रमाणे तुम्हाला कम्युनिकेट करतील त्याप्रमाणे आपण हा कार्यक्रम पुढे नेऊ. कारण त्या कार्यक्रमाचं कर्णधार पद मॅडमने स्वीकारलेलं आहे आणि ह्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाचं कर्णधार पद त्यांनी स्वीकारल्यामुळे मी निश्चिंत आहे आणि तेव्हा मी दुसरे 2 प्रकल्प घ्यायला मोकळा आहे असं मला वाटतं. सो लेट अस सेलिब्रेट, बिकॉज डेस्टिनी मॅनेजमेंट मीन्स लाईफ इज सेलिब्रेशन. आयुष्य एक महोत्सवासारखं जगावं, याला आम्ही डेस्टिनी मॅनेजमेंट म्हणतो. एखादा सर, एक कार्यक्रम मिनिट हा तुमचा तो चांगला माईक आणि घेते. वाईट नसतो, कार्यक्रम सर, चांगला आणि खूप चांगला असाच असतो. ओव्हर टू यू मॅडम. थँक्यू. एक मिनिट माईक घेते. ती जबाबदारी मी एकटीने स्वीकारलेली नाही, आमच्या सगळ्या टीमने स्वीकारली आहे. त्या दिवशी अधिवेशनात सगळ्या टीमने मला होकार दिलेला आहे, त्यामुळे ती जबाबदारी माझी एकटीची नाही, श्री ज्योती संशोधन केंद्राच्या संपूर्ण टीमची आहे. तेवढंच एक थोडंसं करेक्शन होतं, तुम्ही पुन्हा बोलू शकता. आणि थँक्यू. सगळ्या थँक्यू. टीमने खूप मोठ्याने होकार दिला होता तेव्हा. म्हणजे आणि तुम्ही आता तुम्हाला हात मॅडमची वर करायला कर्णधार हरकत नाही, पद मॅडमने घेतलंय. सांगितल्यानंतर वी हा ऑल कम, आम्ही ऑल कार्यक्रमात असा हात करायला हरकत नाही. हा आम्ही ऑल येस सर, नाही, पुढे जाऊ शकता तुम्ही. नाही, मला जे त्यांच्याशी चर्चा करायची होती ती मुख्य हीच करायची होती की लेट्स ऑल बी ऑन अ गुड पॉझिटिव्ह पाथ ऑफ प्रोफेशनलिझम. आणि हा प्रोफेशनलिझम हा हळूहळू ना शिफ्टिंग होतं बघा. आणि हा शिफ्टिंग कुठून कुठे होतो, आय विल लेट यू नो. सी, कदाचित तुमच्या नशिबात आज मदा भट सर ऐकायचं नाहीये हे तुम्हाला मी सांगेन, पण त्यांची जी विचार करायची जी पद्धत होती ही मी तुमच्याशी मुद्दामून शेअर का करतोय, तर ते माझा एक आदर्श होते. असं मी म्हणणार नाही की ते माझा एकच आदर्श होते, असं नाही, पण त्या माणसाचा जो विषयाकडे पाहण्याचा अवाका होता ना, हा प्रचंड होता. मग तो त्याच्यामध्ये त्यांनी भूकंपांबद्दल केलेलं भाकीत असेल किंवा राजकारणावरती केलेलं भाष्य असेल किंवा त्याच वेळी त्यांनी व्यक्तिगत कुंडल्यांमध्ये केलेलं भाष्य असेल, नवमांश रहस्यासारखं एखादं त्यांचं चिंतन असेल, तर त्या व्यक्तीचा जो एक प्रामाणिकपणा होता, एक सच्चेपणा होता. आणि हा सच्चेपणा हा येता येता तुम्हाला एक विश्लेषणाची क्षमता वाढवणं हे अतिशय आवश्यक असतं. म्हणजे जगभरातले सगळे विद्वान आहेत ना, ह्या प्रत्येकाने आपला नक्कीच खूप वेळ घालवलेला आहे आणि त्याच्यावरती खूप चिंतन केलेलं आहे. प्रत्येकाने आपण म्हणतो ना, दगडावरती पाण्याची सतत धार धरलेली आणि त्याच्यानंतर त्या दगडातून त्यांना जे काय हवं ते मिळालेलं आहे. इट्स नॉट दॅट इझी आणि ते सहजासहजी खरंच कोणाला मिळतं असं मला वाटत नाही. आणि जेव्हा असा एखादा क्षण तुम्हाला मिळतो, जेव्हा तुम्हाला एखादं निसर्गाचं सूत्र मिळतं, निसर्गाचा एखादा एक मी असं म्हणेन की निसर्गाची एखादी अशी गोष्ट मिळते की त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येतं, अरे हा, दिस इज वंडरफुल. आणि असा आनंद तुमच्या आयुष्यात नेहमी मिळो, किंवा ज्यांना तो तसा मिळालाय त्यांच्याबरोबर तुम्ही तो शेअर करण्याचं भाग्य तुम्हाला मिळो असं मला वाटतं. विथ दिस आय से थँक्स टू यू ऑल. थोड्या वेळाने आपल्याला परत भेटायचंय, होय तर 5:30 वाजता नक्कीच प्लेइंग कार्ड्स मध्ये भेटू. होय, धन्यवाद. सी यू. धन्यवाद बाय. सर. एक मिनिट असं एंट्री आणि एक्झिट केव्हाही नका करू, पूर्ण समारोप आता ओव्हर टू यू. किती कठीण आहे, माईकही घेऊन टाकतात, संपवून चालतही होतात. श्री ज्योती संशोधन केंद्र आणि सगळ्या टीमच्या वतीने मी पुन्हा एकदा सांगते की आम्ही दी बेस्ट इव्हेंट करू इच्छितो. सिल्वर जुबली इव्हेंटसाठी आमची सगळी टीम कार्यरत आहे, सगळ्यांचं पूर्ण सहकार्य आहे. त्याच्यात एक विषय जो आता तुम्ही मांडला की जेव्हा जेव्हा जशी जशी संधी मिळेल ज्ञान ग्रहण करायचं आणि त्याचा केव्हा कुठे वापर करायचा ती चॉईस आपली असते. हा विषय सरांनी छान सांगितलेला आहे. त्यामुळे या 25 कार्यशाळेतून आपण प्रचंड ज्ञान ग्रहण करणार. त्याच्या अगेन्स्ट सिल्वर जुबलीचं तिकीट आपल्याला गिफ्ट मिळणार. आणि त्या अगेन्स्ट अजून मी एक सरांना सांगेल की त्यांच्या त्या DDM कोर्स सुद्धा आमच्या काही विद्यार्थ्यांना करायचे आहे, तर त्याच्यातही काहीतरी डिस्काउंट त्यांनी मोठं द्यावं. कारण आपण सिल्वर आपण सिल्वर जुबली कार्यक्रम घेतोय, आपले विद्यार्थी खूप उत्सुक आहेत अभ्यासाला, परंतु आपल्या विद्यार्थ्यांचा हक्क आहे, कारण आपली विद्यार्थी सगळे त्यांच्या मागे कायम असतात, तर त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना स्पेशल काहीतरी हेवी डिस्काउंट द्यावं असं मी त्यांना सांगेन. 100%. मी 100% डिस्काउंट द्यायला तयार आहे. म्हणून तर आम्ही पळून जाऊ देत नाही ना. सी, एक गोष्ट सांगूया तुम्हाला मी, की चांगले विद्यार्थी मिळणं हे खूप कठीण आहे. सगळ्यात पहिली अनाउन्समेंट मॅडमने म्हटलं तर, मॅडम अंडरस्टँड्स बिझनेस
मच बेटर दॅन मी. आणि त्यांच्याकडे खरंच हे शिकायचं, त्याची कार्यशाळा आमच्या अभिजितच्या टीमनी करायचं ठरवलंय मॅडमकडे, की कशा तऱ्हेने व्यावसायिक व्हाव्याची. खूप छान करतात त्या. आता पुढची कार्यशाळा यशस्वी व्यावसायिक व्हा. आणि एक एक प्रायमरी डिस्कशन, जेवढा जे 7,500 रुपये मला वाटतं अशी आपली फी आहे सगळ्या कार्यशाळांची एकत्रित लमसम, हो की नाही मॅडम? अशी काही फी आहे का आपली? 25 कार्यशाळांची एकत्र फी? नाही, प्रति कार्यशाळा 500. हा, आणि जर सगळ्या कार्यशाळा नाही तर त्या 12,500 होतात. ओके. पण त्याच्या असं म्हणेन, आपण सिल्वर जुबलीचे एंट्री तिकीट मोफत देणार. 15 कार्यशाळा करणाऱ्यांना एंट्री तिकीट, ओके. कार्यशाळा करणाऱ्यांना स्वागत समिती, 22 कार्यशाळा करणाऱ्यांना विशेष प्रतिनिधी. डन. आणि माझ्याकडून एक गोष्ट नक्की असेल, तुम्ही कार्यशाळांवर जेवढा खर्च कराल तेवढा तुमच्या फी मध्ये डिस्काउंट असेल. ग्रेट. म्हणजे 25 कार्यशाळा केल्या तर 12,500 डायरेक्ट डिस्काउंट. हा, ठीक. सफिशियंट का श्वेता मॅम, की अजून वाढवायचा? चालेल. मला डीडीएम बॅच पूर्ण पाहिजे मग. हा, पूर्ण डीडीएम कोर्स मधून तुम्हाला हा डिस्काउंट नक्की मिळेल. हा. येस. आणि बरं, एक आपली हा अख्खी बॅच मराठीत असणार आहे का? नाही, तुम्ही हिंदी, मराठी, इंग्लिश. हिंदी इंग्लिश आपली बॅच ऑलरेडी शनिवार रविवारला आहे. माझं असं मत राहील आपल्या विद्यार्थ्यांसाठी की त्यांनी हिंदी इंग्लिश मध्ये कोर्स करावा. कारण नंतर जेव्हा आपल्याला व्हास जायचं असतं तेव्हा हिंदीशी तुम्ही जेवढं फॅमिलियर असाल तेवढं ते इफेक्टिव्ह पडतं. आणि आपण जर हिंदीत ज्ञान ग्रहण केला क्लासेस करताना तर तेवढ्या सहजतेने आपण हिंदी बोलतो सुद्धा. तर माझं असं मत राहील सरांनी मराठी वर्कशॉप घेऊ नये, हिंदीच घ्यावं सगळ्यांसाठी. अर्थात मला फार बरं वाटलं. येस राहुल. सर बोला. हा सर, नाही काही नाही सर, फार खुश दिसतायत. तर किती निगोशिएशन अजून करता येईल तेवढं करून घ्या मॅडम. संधीचा फायदा घेऊन टाका. समजा मला एक खूप मोठी डिफिकल्टी असते. तुमच्याकडे जेवढी मागायची कॅपॅसिटी ते मागून घ्या, मी तुम्हाला द्यायला तयार आहे. नाही सर, फक्त नेव्हर से नो. मी नाही म्हणत असते सर. तुम्ही एकच आहे बघा, आमचं ना अभिजितची कार्यपद्धती चमत्कारिक आहे. फक्त असं असतं की जर समजा मी राहुलला जी फी लावीन, जर त्याच्यापेक्षा वेगळी फी मी नयनला लावली ना तर तिला वाईट वाटतं. हा एकच मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. नाही, कसं आहे, तुम्ही सागरी किनाऱ्यावर बसले आहात, त्यात गारा वाऱ्याची झुळूक घेत असाल, त्या झुळकीचा थोडासा आनंद पैशारूपी आम्हाला पण मिळावा, हाच उद्देश आहे, बस बाकी काही नाही. फक्त मागा. झालं कोटेकर सर, आपले विद्यार्थी 25 कार्यशाळा करतील आणि 12,500 हेवी डिस्काउंट झालं. त्याच्यापेक्षा जास्त डिस्काउंट मागितलं तर त्यांना उभं राहणं कठीण होईल किंवा कार्यशाळा चालवणं कठीण होईल. असं आपण नाही करूयात. हा, मराठी सर काय बोलायचंय? हा, अजून काही कोणाला मराठी सर काही विचारायचंय का? हा, वेळ पण तुम्ही जरा संध्याकाळची म्हणजे अशी 7 नंतर ठेवली तर. रविवार अशीच आता ठरलेली आहे. जे हिंदी बॅच म्हणतात ना, शनिवारी संध्याकाळी 5 ते 7. येस, शनिवार संध्याकाळ आणि रविवार पूर्ण दिवस. तयारी ठेवा. नाही, शनिवार रविवार वर्किंग आहे सर माझं. तुम्हाला वर्किंग आहे? हो. बापरे. चला, 5:07 झाले, 5:30. चलो मिळते. आता ज्यांना बाकी असेल त्यांनी पर्सनली डायलॉग करायला हरकत नाही. पुरोहित सरांना फोन करा किंवा तुमच्याकडे कोण आहे? स्मिताला फोन करा. तिचा नंबर मी तुम्हाला व्हॉट्सअप करून देईल. आणि मला सगळ्यांना शिकवायला खूप मजा येईल, नक्की लक्षात ठेवा. शुभम भवतू करूया. धन्यवाद. शुभम भवतू. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.